पुन्हा एका भोंदू बाबामुळे खासदार निलेश लंके चर्चेत. नानासाहेब विरकर सोबतचे फोटो व्हायरल. नमस्कार, मी प्रियंका. लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. खासदार निलेश लंके हे सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचं समजतंय. मात्र सध्या ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी ते नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात या भोंदू बाबा बरोबरच्या फोटोंमुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा ते सोलापूर जिल्ह्यातील एका भोंदू बाबा बरोबर असलेल्या फोटोमुळे चर्चेत आले आहेत. हा सोलापूर जिल्ह्यातील भोंदू बाबा कोण व हे प्रकरण नेमकं काय आहे, चला जाणून घेऊयात. नाशिक जिल्ह्यामध्ये खरात प्रकरण ताजं असताना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून रविवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माढा तालुक्यातील आहेगाव येथे दरबार भरवणारा कथित भोंदू बाबा नानासाहेब विरकर उर्फ गुरु माऊली महाराज आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. भोंदूगिरी, फसवणूक आणि आर्थिक लुबाडणुकीसह विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात आता आणखीन एक खुलासा झाला असून खासदार निलेश लंके आणि भोंदू बाबा नानासाहेब विरकर यांचे फोटो हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत. यामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. गुरु माऊली महाराज हा आहेगाव येथील स्वतःच्या 5 एकर जागेमध्ये एसी दरबार भरवत होता. दरबारात आलेल्या भक्तांनी फक्त नाव सांगितल्यानंतर त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक आणि खात्यातील शिल्लक रक्कम अचूक सांगत असल्याचा दावा केला जात होता. त्यामुळे अनेक भाविक त्याच्याकडे आकर्षित होत होते. दरम्यान खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्या या गुरु माऊली सोबतचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेषतः या भोंदू बाबाचा आशीर्वाद घेताना निलेश लंके फोटोमध्ये दिसून येत आहेत. एका फोटोमध्ये खासदार निलेश लंके यांनी गुरु माऊलीला शाल घालून सन्मान केल्याचं दिसतंय. राणी लंके जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य असताना गुरु माऊली भक्त परिवाराने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचा फोटो देखील समोर आलाय. आता या फोटो आणि पोस्टवरून विविध राजकीय चर्चांना उधाण आलंय. स्थानिक स्तरावर गुरु माऊलीबाबत अनेक दावे केले जात होते. बंगालमध्ये 7 ते 8 वर्ष राहून त्याने काळी विद्या शिकल्याची चर्चा होती. तसेच तो स्वतःला हनुमानाचा अवतार असल्याचं सांगत असल्याचाही दावा केला जात आहे. पोलीस तपासानंतरच या भोंदू बाबाचं सत्य हे स्पष्ट होणार आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. खासदार निलेश लंके आणि या कथित भोंदू बाबामधील नेमके संबंध काय होते याबाबत ही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.